टायगर गावातील डम्पिंग ग्राउंडवर आज पहाटे धक्कादायक प्रकार समोर आला। मुंबईतील 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन झाल्याच्या 100 ते 150 ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटेसाठी आणल्या गेल्या। या अमानुष कृत्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गाड्या परतवून लावल्या। या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आले आहे। जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे सरकार जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत। गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त करून म्हटले की गणपती बाप्पा हे महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे आराध्य दैवत आहे। विसर्जनानंतर मूर्तीचा अवमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत। या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही। तुम्ही आणलात गाडा काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला ज्या पीओपी मूर्त्या आहेत आपल्या गणपतीच्या, त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाहीयेत। 6 फुटापेक्षा छोट्या मूर्त्या। आपल्याला डायरेक्शन्स अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक 10 दिवसापूर्वी मिळाल्या। त्याच्यामुळे आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथे आपण स्टोअर करणार आहोत 10 दिवसाच्या मूर्त्या येतील त्या। त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू, निर्माल्य कलश, आणि ते सगळ्या मंडपांना पण ह्या मूर्त्यांची विटंबना होणार नाही का? विटंबना आता जे सेन्सिटिव्ह एरिया आहे, बरोबर? मी स्वतः त्या बाबतीत आम्ही स्वतः तेवढेच सेन्सिटिव्ह आहे ना। तुम्ही आमच्या भावनांची खेळता इथे। सुख करता दुःख हरता अशा श्री गणेशाचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात झालंय। परंतु या श्री गणेशाचं काल 1.5 दिवसाचं विसर्जन झालं। मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावात श्री गणेशाचं विसर्जन झालं आणि ह्या विसर्जन झालेल्या मूर्त्या काल मुंबई महानगरपालिकेने ठाणे येथील टायगर डम्पिंग येथे शेकडो ट्रकमध्ये ते हाणून त्या डम्पिंग मध्ये टाकले। आज आपण बघाल तर त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत। अनेक मूर्त्या त्यांनी त्या डम्पिंग मध्ये टाकल्यात। आज जे स्वतःला हिंदूंचं सरकार असं म्हणून घेतात, आज त्या हिंदूंच्या सरकारनेच या श्री गणेशाची विटंबना केली आणि ह्याचाच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निषेध करतो आणि जे कोणी या अधिकाऱ्याने हे कृत्य केलंय त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही इथले रहिवासी सर्व मागणी करतोय। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।